A beautiful girl with long, silky brown hair in jeans and sneakers looks dreamy and hopeful, leaves the college building, blending into the crowd, her eyes searching for the boy. In the middle of the crowd, weaving between students, her gaze fixed ahead. The girl peering through a cafe window, her reflection faintly visible in the glass. हॅलो, आजचा व्हिडिओ हा ॲनिमेशन व्हिडिओ कसा तयार करायचा याच्याबद्दल आहे. यामध्ये मी ॲनिमेशन व्हिडिओ कसा बनवला व कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपं आहे. तुम्ही पण या स्टेप्स फॉलो करून एक छोटासा ॲनिमेशन व्हिडिओ तयार करू शकता. ॲनिमेशन व्हिडिओ बनवण्यामध्ये ज्या काही मी स्टेप्स फॉलो केल्या आहेत त्या पहिले मी तुम्हाला सांगते. पहिली आहे ती स्टोरी मेकिंग. या स्टेपमध्ये काय आहे की तुमचं जे बेसिक कन्सेप्ट असेल किंवा आयडिया असेल ते तुम्ही स्क्रिप्टमध्ये कन्व्हर्ट करून घ्या. तर याच्यामध्ये तुम्ही एआयचा वापर करू शकता. ChatGPT मी यूज केलेला आहे. बाकी काही जे ॲप्स आहेत त्याची मी नावं तुम्हाला दिलेली आहेत. सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे इमेज जनरेशन. आता सीन्सनुसार इमेज जनरेट करायचे त्याचे सुद्धा बरेचसे AI टूल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवले आहे लिस्ट. ती तुम्ही बघू शकता. याच्यापैकी तुम्हाला जे सुटेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. थर्ड आहे इमेज टू व्हिडिओ कन्व्हर्जन. याच्यामध्ये सुद्धा बरेचसे ॲप्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही फक्त इमेज अपलोड करायची, छोटासा प्रॉम्प्ट द्यायचा, त्याच्यानुसार व्हिडिओ तयार होतो. एक छोटीशी क्लिप तयार होते त्या इमेजची. ते तुम्ही बघू शकता. बरेचसे ॲप्सचे ऑप्शन मी दिले आहे. आणि लास्ट नाही म्हणता येणार, अजून एक स्टेप आहे जी स्क्रिप्ट जे नॅरेशन आहे किंवा डायलॉग आहे किंवा स्टोरी टेलिंग आपण जे म्हणतो जो व्हॉइस असेल तो जनरेट करायचा असेल तर त्याच्यासाठी पण भरपूर ॲप्स आहेत. ते मी दाखवले आहेत. ते तुम्ही यूज करू शकता. आणि नंतर फायनल सगळं काही आपल्याला व्हिडिओ तयार करताना सगळं अपलोड करायचं आहे डाटा. आणि व्हिडिओ मेकिंगसाठी जे ॲप्स लागतात ते मी तुम्हाला इथे दाखवले आहे. तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जे सुटेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये अजून एक छोटीशी स्टेप आहे ती MS ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही व्हॉइस जनरेट करताय तर ते MS ऑफिसमध्ये तुम्ही ऑलरेडी स्टोरी तयार करून घ्या. जे काही स्टोरी नॅरेशन असेल किंवा डायलॉग असेल ते तुम्ही ऑलरेडी तुम्ही जे ChatGPT मध्ये तयार केले ते कॉपी पेस्ट करू शकता किंवा टाईप करू शकता आणि तेच कॉपी पेस्ट तुम्हाला पुढे व्हॉइस जनरेशनसाठी करायचं आहे. तर तुम्ही ही एक छोटी स्टेप आहे ती लक्षात ठेवा. चला तर मग पाहूया व्हिडिओ कशा पद्धतीने तयार होत होते. तुमची जी काही आयडिया असेल तर तुम्ही स्क्रिप्टमध्ये कन्व्हर्ट करू शकता बाय युझिंग ChatGPT. असे अजून बरेच ॲप्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमची स्क्रिप्ट तयार करू शकता. मी इथे ChatGPT मध्ये कशी स्क्रिप्ट तयार केली आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी बेसिक आयडिया टाईप केला आहे की मला एक सिंपल स्टोरी कशी पाहिजे. परफेक्टच असेल असं नाही, पण मला जी आयडिया किंवा कन्सेप्ट पाहिजे ते मी इथे टाईप केली आहे. आणि त्याच्यानुसार ChatGPT मध्ये एक्सप्लोर ऑप्शन आहे की त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की डिफरंट टूल्स आहेत. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट बिल्डिंग ॲप हे जे आहे ते मी यूज केलं आहे की ह्याच्यामध्ये बाय सीन तुम्ही स्क्रिप्ट तयार करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रत्येक स्टेप ही सीन मध्ये कन्व्हर्ट केलेली आहे. जे काही 4 ते 5 सीन्स आहेत त्याच्यानुसार स्क्रिप्ट लिहिलेली आहे. ही स्क्रिप्ट नंतरही तुम्हाला व्हॉइस ओव्हर साठी कामं येते. आता मी तुम्हाला सांगते जी नेक्स्ट स्टेप आहे. जेव्हा आपण ChatGPT मध्ये प्रॉम्प्ट दिला तरी चालतो, पण यामध्ये कसं आहे की तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाका आणि त्याच्यानुसार तुम्ही इमेज तयार करून घ्या. की जसं स्क्रिप्ट बिल्डिंग ॲप यूज करून किंवा टूल यूज करून जेव्हा स्क्रिप्ट तयार करतो त्याच्यामध्ये बघा टेक्स्ट टू इमेज प्रॉम्प्ट आणि इमेज टू व्हिडिओ प्रॉम्प्ट असेल. स्टोरीमध्ये आपण बघतो की हे पण दिलं जातं. हे कशासाठी असतं की जे काही तुम्ही सीन्स ठरवले एका पर्टिक्युलर स्टोरीचे त्याच्यामध्ये कॅरेक्टर किती असतील, बॅकग्राऊंड काय असेल किंवा कलर्स काय असतील, जे काही असेल त्या स्टोरीनुसार इमेज तयार होते. तुम्हाला जे काही इमेज पाहिजे, कोणती सिच्युएशन असेल, हा प्रॉम्प्ट टाकल्यानंतर आपल्याला जशी पाहिजे तशी आपण इमेज तयार करू. त्या सिच्युएशननुसार तुम्ही कॅरेक्टर जनरेट करू शकता किंवा सीन जनरेट करू शकता. सिम्पल वर्डमध्ये टाकला तरी चालतं. जो स्क्रिप्टमध्ये प्रॉम्प्ट दिलाय तो थोडक्यात एक इमेज तयार होते आणि ती इमेज आपल्याला नंतर व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करायची. तर इथे तुम्ही बघू शकता की मी ChatGPT मध्येच खूप साऱ्या इमेजेस तयार करून घेतल्या. आता ह्या इमेजेस मी डाउनलोड करून घेणार आणि त्या इमेज टू व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करायच्या आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ जनरेटिंग ॲप लागेल. तर इथे मी पिक्सवर्स म्हणून ॲप यूज केलेलं आहे आणि असे भरपूर ॲप्स आहेत. जसं की लिओनार्डो AI हे एक ॲप आहे. तर ह्या ॲपमध्ये सुद्धा भरपूर चांगल्या प्रकारे इमेजेस तयार होता. मी इथे पिक्सवर्स ॲप यूज केलं आहे आणि ते तुम्हाला दाखवलं आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की काही सुरुवातीला काही क्रेडिट पॉईंट्स असतात तर त्या पॉईंट्सनुसार मी व्हिडिओ जनरेट केलेले आहे. आता तुम्हाला पूर्णपणे मी हे ॲपचं आता स्क्रीनशॉट दाखवते की याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आणि कसं तुम्ही व्हिडिओ जनरेट करू शकता. इथे मी एक तुम्हाला व्हिडिओ पण जनरेट करून दाखवला आहे आणि मी असे भरपूर 7-8 व्हिडिओ फ्री क्रेडिट पॉईंटवर तयार केले. याचं तुम्ही सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता, मंथली पे करू शकता. याच्यासाठी पेपॅल ॲपची गरज असते. तर मी काही सबस्क्रिप्शन घेतलं नाही, पण मग जेवढे काही फ्री क्रेडिट पॉईंट तुम्हाला मिळवता आले त्याच्यानुसार मी व्हिडिओ तयार केले. फर्दर जर तुम्हाला म्हणजे खूप एक्सप्लोअर करायचं असेल किंवा असे अनेक व्हिडिओ बनवायचे असतील ॲनिमेशन व्हिडिओ तर तुम्ही पे करू शकता आणि
तुम्ही हे ॲप वापरू शकता. खूप छान ॲप आहे. तर ह्याच्यामध्ये मी बरेच व्हिडिओ तयार केले, ते तुम्हाला दाखवले. फक्त आपण जे इमेज तयार केलेली आहे ती अपलोड करायची आणि टाईप करून पण सांगू शकता, की तुम्हाला कसा व्हिडिओ तयार करायचा आहे. म्हणजे जर मुलगी असेल तर ती रस्त्यावर चालतीये किंवा काय करतीये, बसलेली आहे, काही ते तुम्ही प्रॉम्प्ट देऊ शकता. तर हे झालं क्लिप, छोटीशी प्रत्येक इमेजनुसार क्लिप जनरेशन. आता स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, की इथे आपण फ्री क्रेडिट पॉईंट्स कसे मिळवू शकतो. याचं मोबाईल ॲप पण असतं, ते तुम्ही डाउनलोड करा. त्याचे पॉईंट्स भेटतात. व्हिडिओ शेअर करायचा किंवा पोस्ट करायचा आणि असे तुम्ही फ्रेंड्सला इन्व्हाइट पाठवू शकता हे ॲप डाउनलोड करण्यासाठी. त्याचे पण पॉईंट्स भेटतात. तर असे भरपूर पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानुसार एक 7-8 व्हिडिओ जनरेट करू शकता. मी पण अशाच पद्धतीने व्हिडिओ जनरेट केले. तुम्ही पण करून बघा. आता मी तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगते. म्हणजे जर तुम्ही स्टोरी फक्त नॅरेट करणार असाल, म्हणजे फक्त सांगणार असाल किंवा जे काही डायलॉग्स असतील, व्हॉइस ओव्हरसाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहे. याची मी स्टेप तुम्हाला सांगते कशी आहे ते. याच्यामध्ये हे जे काही स्क्रिप्ट आहे तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकता. MS ऑफिस वर्डमध्ये कॉपी पेस्ट करून घ्यायचं. तुमच्या स्टोरी लाईननुसार ॲडजस्ट करायचं आणि त्याच्यानंतर पुढे व्हॉइस ओव्हरसाठी सॉफ्टवेअर असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करून तुमच्या स्टोरीसाठी व्हॉइस जनरेट करू शकता किंवा जे काही रिटन डायलॉग्स असतील ते सुद्धा व्हॉइस जनरेट करू शकता. तर आता नंतरची जी स्टेप आहे ती ॲक्च्युअली मी तुम्हाला आधी सांगितली, की कसं तुम्ही स्क्रिप्ट ऑलरेडी MS ऑफिसमध्ये तयार करून 11 लॅब आणि त्याच्यासारखे अजून काही सॉफ्टवेअर्स आहेत, पण बेस्ट 11 लॅब्स आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहे ते दाखवले आहेत मी. A beautiful girl with long, silky brown hair in jeans and sneakers looks dreamy and hopeful. आणि हे टूल वापरायला सोपं आहे. तर व्हिडिओ मेकिंगमध्ये तुम्ही बघू शकता, की आपण प्रत्येक इमेजच्या छोट्या-छोट्या क्लिप्स बनवल्या आहेत. ह्या नंतर एकत्र करायच्या. त्याच्यासाठी वेगळं ॲप असतं, व्हिडिओ मेकिंग ॲप. मी क्लिपचॅम्प म्हणून ॲप वापरते. ह्याच्यामध्ये सर्व क्लिप्स ज्या काही तुम्ही बनवल्या आहेत, त्या एकत्र करायच्या. त्याच्यानंतर जे काही नॅरेशन असेल किंवा डायलॉग्स असतील, जो काही ऑडिओ व्हिडिओ असेल, ते तुम्ही व्यवस्थित अरेंज करायचं. आणि आता यामध्ये क्लिपचॅम्पमध्ये बघा तुम्ही, एकदा व्हिडिओ फायनल झालं की पोस्ट करायचं. एकदम सोपं आहे. मायक्रोसॉफ्टचं ॲप आहे. असे बरेच दुसरे CapCut असेल किंवा अजून वेगवेगळे ॲप्स आहेत. तर तुम्ही बघू शकता, की याच्यामध्ये सुद्धा सर्व ऑप्शन्स आहेत. ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, रेकॉर्डिंग असेल, तुमचे जे काही फाईल्स असतील ते तुम्ही अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही YouTubeचे इंट्रो, आउट्रो टाकू शकता, म्युझिक ॲड करू शकता. सर्व काही याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ मेकिंगचे बरेचसे ॲप्स असतात, ते तुम्ही जे वापरण्यासाठी सोपं असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि शेवटी मी या व्हिडिओच्या दाखवलेलं आहे, की माझा कसा व्हिडिओ तयार झाला. YouTubeवरती तुम्ही पाहिलंच असेल, की असे बरेचसे चॅनल्स आहेत, की जे कार्टून व्हिडिओ, ॲनिमेशन व्हिडिओ तयार करतात किंवा त्याच्याबरोबर एखादं कार्टून सॉन्ग असेल, लहान मुलांसाठी स्टोरी असेल किंवा इन जनरलसुद्धा ॲनिमेशन व्हिडिओ असतील, सॉन्ग असेल, असे जे चॅनल्स आहेत YouTubeचे तुम्ही भरपूर पाहिले असतील. तर याच्यामध्ये ॲनिमेशन व्हिडिओ कसा तयार करायचा ह्याचे पण व्हिडिओ आहेत YouTubeवर. त्याच्यानुसार मी पण एक व्हिडिओ तयार करून बघितला आणि खरंच सोप्या पद्धतीने तयार होतो. तुम्हाला पण तुमचा असा एक क्विक छान असा व्हिडिओ तयार करून बघायचा असेल तर तुम्ही या सिंपल स्टेप्स फॉलो करू शकता. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, की सबस्क्रिप्शन आहे काही गोष्टींचं महत्त्वाचं असतं. काही ठिकाणी तुम्हाला काही ॲप्समध्ये Google किंवा जे काही तुमचं अकाउंट असेल, ईमेल अकाउंट, त्याच्यानुसार लॉग इन करावं लागतं. आता मी सुद्धा सबस्क्रिप्शन न घेता जे काही फ्री पॉईंट होते त्याच्यावर मी व्हिडिओ तयार करून बघितला. त्याच्यानुसार तुम्ही 1-2 व्हिडिओ तयार करू शकता आणि मी हे ट्राय करून बघितलं. तुम्ही पण ट्राय करून बघा. लॉग इन केल्यानंतर जे ॲप वापरायचं असेल तर सबस्क्रिप्शन पण घ्यावं लागतं. काही ठिकाणी काही पॉईंट्स भेटतात, ते फ्री पण असतात. आणि बरेचसे असे ॲप्स आहेत, की ज्याच्यामध्ये टेक्स्ट टू व्हिडिओ डायरेक्टली जनरेट करता येतात. फक्त एका प्रॉम्प्टपासून व्हिडिओसुद्धा रेडी होतात. पण असे जे ॲप्स आहेत त्यांना सबस्क्रिप्शन लागतं, म्हणजे तुम्ही पैसे पे केले पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. बरेचसे मी व्हिडिओ पाहिले, त्याच्यामध्ये फक्त असं सांगतं, की ह्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचं व्हिडिओ तयार होईल, तसं नाही आहे.
तर तुम्ही एकदा आधी बघून घ्या. फक्त एक फन म्हणून तयार करायचं असेल तर सबस्क्रिप्शन घेऊ नका आणि तुम्हाला खरंच छान व्हिडिओ तयार करायचे असतील तर सबस्क्रिप्शन नक्की घ्या, कारण ॲप्स खूप चांगले आहेत. स्पेशली जे इमेज टू व्हिडिओ जे कन्व्हर्जन आहे, व्हिडिओ तयार होतो आपण जसं प्रॉम्प्ट त्या टूलला दिल्यानंतर. मी एक फन म्हणून हा व्हिडिओ तयार केला, तुम्ही पण बघा. आणि असे बरेच इमेजेस मी जनरेट केलेले आहेत, त्यासुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. काही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर ते पण तुम्ही बघा. चॅनल आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. A beautiful girl with long, silky brown hair in jeans and sneakers looks dreamy and hopeful. Leaves the college building, blending into the crowd, her eyes searching for the boy. In the middle of the crowd, weaving between students, her gaze fixed ahead. A young boy with short black hair in a jacket walking ahead. After college at 5 p.m., she followed him quietly. The girl looks through a cafe window. The girl peering through a cafe window, her reflection faintly visible in the glass. She looked around, trying not to lose him. Walking along the sidewalk, her eyes darting left and right, scanning for the boy. The train crossing as warning lights flash and bells ring, the striped gates beginning to lower. The boy walks quickly, glancing ahead as he crosses the road. He spots him just before the gates begin to close, metal blur and screeching wheels filling the frame, separating the two of them. The boy standing on the other side, smiling warmly, waiting just for her. Finally, they meet each other.